सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर श्री त्र्यंबकेश्वर मंदिरासमोरील पोस्ट लेन परिसरात सुरू असलेल्या रस्ता भुयारी गटार कामामध्ये गंभीर त्रुटी असल्याचा आरोप करत नगरसेवक सूरज आनंदा पाटील यांनी त्र्यंबकेश्वर नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार सादर केली आहे। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की सदर विकास कामे सुरू असताना संबंधित प्रभागातील लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले जात नसून त्यांच्या सूचना व मते विचारात घेतली जात नाही। तसेच रस्ता व भुयारी गटाराची लाईन लेवल तांत्रिकदृष्ट्या योग्य नसल्याचे निदर्शनास आले असून त्यामुळे भविष्यात पावसाचे पाणी साचणं, पाण्याचा निचरा न होणं तसेच इतर तांत्रिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे। गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या या कामामुळे परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा तीव्र त्रास सहन करावा लागत असून नियमित व सुरळीत पाणी पुरवठा होत नसल्यानं नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे। नगरसेवक सूरज पाटील यांनी नगर परिषद प्रशासनाकडे सदर कामाची तातडीनं तांत्रिक पाहणी करण्याची, संबंधित प्रभागातील लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन पुढील कामकाज करण्याची, रस्ता व भुयारी गटाराची लाईन लेव्हल तांत्रिक निकषांनुसार तपासून आवश्यक त्या दुरुस्त्या करण्याची, नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा तात्काळ सुरळीत करण्याची, तसेच संबंधित ठेकेदारास अत्यंत उत्कृष्ट दर्जाचे व निर्धारित तांत्रिक मानकांनुसारच काम पूर्ण करण्याचे सक्त निर्देश देण्याची मागणी केली आहे। सिंहस्थ कुंभमेळ्यासारख्या महत्त्वाच्या धार्मिक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर विकास कामांमध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा होऊ नये आणि नागरिकांना कोणताही त्रास सहन करावा लागू नये यासाठी नगर परिषद प्रशासनानं या तक्रारीची गांभीर्यानं दखल घेऊन तातडीनं योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी नगरसेवक सूरज आनंदा पाटील यांनी केली आहे। या प्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष सुयोग वाडेकर, शहराध्यक्ष तेजस घेरगे, नगरसेवक विष्णू दोबाडे, सरचिटणीस भावेश शिखरे, गटनेते कैलास चोथे, विलास मामा देवरे, चंद्रशेखर दीक्षित, संकेत टोके उपस्थित होते। संविधान न्यूज साठी रामदास शीद, त्र्यंबकेश्वर।